नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरोडेकर आज आपणासमोर ई बालभारतीने प्रकाशित केलेल्या सायन्स 2 या विषयाचा उत्तर लेखनाचा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सायन्स 2 या विषयाची मूल्यमापन पद्धत समजावून घेऊया. एकूण 4 मुख्य प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 1 गुणांचे 5 प्रश्न, एकूण 5 गुण. ब 1 गुणांचे 5 प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न 5 गुणांसाठी आहेत. प्रात्यक्षिक कार्य व उपक्रमातील आकलन व उपयोजन यावर आधारित यामध्ये प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 2 गुणांच्या 7 प्रश्नांपैकी 5 प्रश्न सोडवणे, एकूण 10 गुण. प्रश्न क्रमांक 3 3 गुणांच्या 7 प्रश्नांपैकी 5 प्रश्न सोडवणे, एकूण 15 गुण. प्रश्न क्रमांक 4 5 गुणांच्या 2 प्रश्नांपैकी 1 प्रश्न सोडवणे, एकूण 5 गुण. प्रश्न क्रमांक 2 ते 4 यामध्ये मुक्तोत्तरी विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश असणार आहे, हे लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका ही कृतीपत्रिकेच्या स्वरूपात आहे, हे लक्षात घ्या. येथे 20% अभ्यासक्रम 9वीच्या पाठ्यपुस्तकाच्या आशयावर आधारित आहे, हे समजून घ्या. स्वाध्यायाव्यतिरिक्त व्यवहारातील संकल्पनावर आधारित प्रश्न असल्याने अधिकाधिक कृतीपत्रिकेचा सराव करा. कृतीपत्रिका सोडवण्यासाठी वेळ 2 तास आहे. चला तर आता आपण सोडवलेली उत्तरपत्रिका समजून घेऊया. सायन्स भाग 2 मराठी माध्यम. प्रश्न पहिला, दाखवल्याप्रमाणे लिखाण करा. उत्तरास अधोरेखित करा. जैवतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात झालेला एक फायदा. बीटी कापूस यासारख्या वाहनांमुळे कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी झाला. प्रश्न 5, सजीव दृश्यकेंद्रिकी अधिकेंद्रिकी. दृश्यकेंद्रिकी एकपेशीय बहुपेशीय, अधिकेंद्रिकी एकपेशीय. घरातील गॅस सिलेंडर पेट घेतल्यास ओल्या चादरीने सिलेंडर झाकून टाकावे. काच उद्योग यात सूक्ष्मजैविक विक्री वापरली जात नाहीत. गुलमोहर हे एकलिंग फूल नाही. सौर कुकरमध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आरसे वापरतात. निअँडरथॉल मानव बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण होय. प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे. आपल्या सभोवती असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते. या सर्व घटकांचा योग्य पद्धतीने वापर करण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन होय. नैसर्गिक किंवा मानवी हस्तक्षेपामुळे या घटकांची गुणवत्ता खालावणे म्हणजे प्रदूषण होय. म्हणजेच प्रदूषणावर मात केली तर आपोआपच पर्यावरण व्यवस्थापन होऊ शकेल. प्रश्न 2, दिलेले गुणधर्म कंटक चर्मी प्राणीसंग्रहातील प्राण्यांमध्ये आढळतात. तार मासा हे या प्राणीसंघातील प्राण्याचे एक जोर उदाहरण आहे. शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा यासारख्या आधारभूत मुद्द्याच्या आधारे या प्राण्यांचे वर्गीकरण करता येईल. प्रश्न क्रमांक 3, प्रश्नात दिलेल्या आकृतीमध्ये मूल पेशींचा वापर करून अवलंबनात येणारी पुनर्जीवन उपचार पद्धती दर्शवली आहे. या पद्धतीमुळे निकामी झालेले अवयव मूल पेशींच्या साहाय्याने तयार करून बदलता येऊ शकतात. उदाहरण यकृत, किडनी इत्यादी. प्रश्न 4, जैवतंत्रज्ञानाचे फायदे. शेतीमध्ये कमी खर्चात आणि कमी वेळात जास्त उत्पन्न मिळते. कीटकनाशकांचा वापर टाळता येतो, त्यामुळे प्रदूषण होत नाही. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमुळे अन्नधान्यांची गुणवत्ता सुधारते. जैवतंत्रज्ञानाचे तोटे. जनुकीय संकरण करून सुपर ह्युमन तयार करण्याचा प्रयत्न. जनुकीय बदल घडवून आणलेली जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांचा पर्यावरणावर आणि सजीवांवर दूरगामी परिणामाचा अभ्यास नाही. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांच्या स्वामित्व हक्कामुळे श्रीमंत देशाकडून गरीब देशांची आणि सामान्य शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक. जनुकीय बदल घडवून तयार केलेल्या
कीड प्रतिकारक पिकांच्या वाणामुळे काही चांगल्या कीटकांना हानी पोहोचते. प्रश्न 5. शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासाठी पुढील बाबी तपासून पाहणार. आपत्तीग्रस्त ठिकाणी विद्यार्थ्यांना माहीत आहेत की नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठी शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण दिले आहे की नाही. शाळेत माहिती स्रोत उपलब्ध आहे की नाही. आपत्ती निवारणविषयी शाळेतील सेवक वर्गास माहिती आहे किंवा नाही. अग्निशामक यंत्रे उपलब्ध आहेत की नाही. आपत्तीच्या वेळी शाळेत पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे की नाही. शाळेची इमारत भूकंपरोधक आहे की नाही. शाळेतील खेळातील उपलब्ध साधने सुस्थितीत आहेत की नाही. या ठिकाणी खाडाखोड तिरक्या रेषेने दाखवलेली आहे. प्रथमोपचार पेटीत आवश्यक असे साहित्य आहे की नाही. आपत्ती नियंत्रण कक्ष 108 नंबर सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की नाही. प्रश्न 6. या आकृतीत दाखवलेली जोडणी ही एकसर पद्धतीची असून या जोडणीतून सर्वात जास्त विभवांतर मिळेल. या ऊर्जेचा एक फायदा, आकृतीत सौर ऊर्जेचा प्रकार हा पर्यावरणस्नेही आहे, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. या ऊर्जेचा तोटा, सौर ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश असतानाच तयार होते. इतर वेळी वापरावयाची असल्यास विद्युत घटामध्ये साठवून ठेवावे लागते. सौर विद्युत घट दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. प्रश्न 7. ए संकेतचिन्ह पुनर्चक्रीकरण दर्शवते. बी हे संकेतचिन्ह पाणी वाचवा दर्शवते. माझी भूमिका, प्लास्टिकसारख्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी मी जनजागृती करेन. पाणी जपून वापरण्यासाठी काय काय करता येईल याची मित्रांबरोबर चर्चा करून योग्य उपाययोजना करेन. प्रश्न क्रमांक 3. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे म्हणतात. मानवी शरीरातील अशी इंद्रिये अक्कलदाढ, आंत्रपुच्छ, शरीरावरील केस आणि माकड हाड. इतर प्राण्यांमधील हीच इंद्रिये त्यांना अशी उपयुक्त आहेत. माकड हाड इतर प्राण्यांमध्ये शेपटीला आधार देते, तसेच त्वचेवरील केस थंडीपासून रक्षण करतात. प्रश्न क्रमांक 2. दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. या विधानाची सत्यता पुढील प्रमाणे. मानवांमध्ये 2 प्रकारची लिंग गुणसूत्रे असतात, एक्स आणि वाय. पुरुषामध्ये XY गुणसूत्रे आणि स्त्रीमध्ये XX अशी लिंग गुणसूत्रे असतात. यामुळे पुरुषामध्ये X लिंग गुणसूत्र असणाऱ्या आणि Y लिंग गुणसूत्र असणाऱ्या 2 प्रकारच्या शुक्रपेशी तयार होतात. स्त्रीमध्ये मात्र एकाच प्रकारच्या म्हणजे XX लिंग गुणसूत्र असणाऱ्या अंडपेशी तयार होतात. यामुळे अंडपेशीचे फलन होताना X लिंग गुणसूत्र असणारी शुक्रपेशी असेल तर मुलगी होणार आणि Y लिंग गुणसूत्र असणारी शुक्रपेशी असेल तर मुलगा होणार. म्हणजेच दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे विधान सत्य आहे. प्रश्न क्रमांक 3. वरील माहितीच्या आधारे हरित ऊर्जेचा बोध होतो. 2. जीवाश्म ऊर्जा ही त्या ऊर्जेचे उदाहरण नाही. प्रश्न 3. विद्युत ऊर्जा निर्मितीचा प्रवाह पुढील प्रमाणे. टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, टर्बाईन जनित्र विद्युत ऊर्जा. प्रश्न 4. साम्य व फरकावर आधारित प्राण्यांचे गट उपगट तयार करणे म्हणजेच प्राणी वर्गीकरण होय. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती अशा बदलत गेल्या आहेत. प्रथम कृत्रिम पद्धत. ॲरिस्टॉटल, थिओफ्रेट्स, प्लिनी जॉन रे, लिनियस यांनी या पद्धतीचा अवलंब केला होता. यात शरीराचे आकारमान, सवयी, आदिवास हे मुद्दे लक्षात घेतात. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या पद्धतीत सजीवांचे शरीररचनेविषयी गुणसूत्र, गुणधर्म, त्याच्या पेशी, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉम्बिस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. 1977च्या सुमारास कार्ल वूज यांनी 3 डोमेन वर्गीकरण पद्धत शोधली.
त्यानुसार अधिकेंद्रिकी जीवाणूंचे 2 वर्ग करण्यात आले आहेत. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण नवीन पद्धतीत केले आहे. यात शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जनस्तर, खंडीभवन यासारख्या मुद्द्यांचा आधार घेतला आहे. प्रश्न 5. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक: मानसिक ताणतणाव, दुर्धर आजार आणि व्यसनाधीनता. तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश व्यसनाधीनता या घटकात होतो. तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात. असे आजार समाजात मोठ्या प्रमाणावर होणे म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात येणे होय. प्रश्न 6. दाखवलेल्या चित्रात असंवेदनशीलता ही मानसिक विकृती दिसते. सामाजिक संदेश: अपघाताच्या ठिकाणी चित्रीकरण करण्याऐवजी अपघातग्रस्तांना आवश्यक मदत करा. पोलीस यंत्रणेला तातडीने सूचना द्या. अपघातग्रस्तास परिस्थिती ओळखून गरज असेल तर CPR द्या. 108 या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवा. प्रश्न 7. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आपत्तीचे संवेदनशील भाग 3 आहेत. 1. आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण. आणीबाणीची अवस्था याचे वैशिष्ट्य म्हणजे याच काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे. याच काळात आपत्तीचा अंदाज बांधता येतो. संक्रमणावस्था: आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात, जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल. यामध्ये ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती इत्यादी. आपतग्रस्तांचे पुनर्वसन कार्य हे या योजनेचे महत्त्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था, रोग अथवा इतर मदत देऊ शकतात. इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून पुनर्वसन होऊ शकते. पुनर्निर्माण अवस्था ही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते, कारण तिची सुरुवात संक्रमणावस्थेत होते. या काळात इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते इत्यादी कामे केली जातात. पुनर्बांधणीचे काम पूर्णत्वास नेण्यास बराच कालावधी लागतो. प्रश्न 4. स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने: मेदाम्ल, ग्लुकोज विघटन, ग्लायकोलिसिस, अमिनो आम्ल, पायरुव्हिक आम्ल, ॲसिटिलीन कोएन्झाइम ए, क्रेब चक्र, CO2 + H2O + ऊर्जा. ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया: 1. कर्बोदके. येथे दाखवल्याप्रमाणे लिखाण करणे. कोष्टकाचा आधार घेणे. 2. प्रथिने. या दरम्यान तयार होणारे NADH2 चे इलेक्ट्रॉन साखळी वहन अभिक्रियेद्वारे ऑक्सिडीकरण ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थ: स्निग्ध पदार्थाचे मेदाम्लामध्ये रूपांतर होते व मेदाम्लाचे ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केले जाते. ॲसिटिल कोएन्झाइम ए चे क्रेब चक्राद्वारे विघटन होते. या दरम्यान तयार होणाऱ्या NADH2 चे इलेक्ट्रॉन साखळी वहन अभिक्रियेद्वारे ऑक्सिडीकरण ऊर्जा मिळते. शेजारील आकृतीत सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये कमतरता दिसून येते. सांडपाण्याचे विघटन करताना त्यात कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे तसेच कॉलरा, हागवण यासारख्या रोगकारक जीवाणूंचा नाश करणारे सूक्ष्मजीव सांडपाण्यात मिसळून ते स्वच्छ करता येतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. समुद्रातील तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी हायड्रोकार्बोनोक्लास्टिक जीवाणू जसे की अल्किनोओरॅक्स, बार्कोमेन्सिस, स्टुडोमोनास जीवाणू वापरले जातात. हे जीवाणू हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग करून आणतात. यातून कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. सायन्स 2 हाही विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणार आहे. हाही व्हिडिओ आपणास प्रगतीपथावर नेईल. शुभेच्छांचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. एखाद्या पक्षाप्रमाणे तुम्ही उंच आकाशात भरारी घेणार आहात हे विसरू नका. सायन्स 2 हा विषय विचारांना चालना देणार आहे.
कौशल्य विकास करणारा आणि रंजकही आहे. तसेच पुढील वाटचालीस आपणास सहकार्य करणारा आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी प्रत्येक प्रश्नास गुण किती आहेत ते समजून त्याप्रमाणे मुद्देसूद लेखन करा. उत्तरपत्रिकेत लेखन करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नावासह आकृती काढणे. आकृतीमधील नावे पेन्सिलने लिहावी. आकृतीचा भाग व नाव दर्शवताना पट्टीचा व पेन्सिलचा वापर करून रेष मारावी. शक्यतो हाताने रेष मारू नका. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरुवात करा. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांकासह लिहा. व्हिडिओच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. 10वीतील हमखास यशासाठी या व्हिडिओचा निश्चित उपयोग होईल. या ठिकाणी आपणास मी एक छोटीशीच पण आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट सांगत आहे. आफ्रिकेच्या घनदाट जंगलात एक हरिण झोपेतून उठतं. तेव्हा त्याला माहीत असतं की अत्यंत वेगाने पळणाऱ्या सिंहापेक्षाही त्याला वेगाने पळावं लागेल, अन्यथा त्याला शिकार व्हावं लागेल. त्याच अरण्यात एक सिंह झोपेतून उठतो. तेव्हा त्यालाही माहीत असतं जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या हरणापेक्षाही त्याला वेगानं धावावं लागेल, अन्यथा उपाशी मारावं लागेल. अशीच स्पर्धा आपल्या जीवनात आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परिश्रम केल्याने तुमच्या जीवनात सोनेरी भाग्याचा क्षण येणार आहे. परिश्रमास पर्याय नाही हे आवर्जून ध्यानात घ्या. यशाला शॉर्टकट नसतो हेही समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची सद्य परिस्थिती समजून घ्या. तुमच्या पालकांचे कष्ट पहा, तसेच ते कष्ट वाया जाऊ देऊ नका. आलेल्या संधीचा जितका फायदा घेता येईल तितका फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना आनंदी करा. तुमच्या कर्तृत्वामुळे आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींची मान अभिमानाने उंचावेल याची दक्षता घ्या. यासाठी प्रयत्न करा. त्या सर्वांना अभिमानाने सर्वांसमोर जाऊ द्या. यश मिळवा. इतके करूनही एखादी छोटीशी चूक झाली तर निराश होऊ नका. निराशेच्या गर्तेत स्वतःला ढकलून देऊ नका. 10वी म्हणजे शैक्षणिक प्रवासातील एक टप्पा आहे. तो यशस्वी पार करून तुम्ही पुढे जाणारच आहात हा आत्मविश्वास मनी बाळगा. बोर्ड परीक्षेतील पुढील महत्त्वाच्या सूचना मिळवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा. परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.